हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज इथे आपण मऊसूत अशा पुरणपोळ्या बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी 1 पेलाभर हरभऱ्याची डाळ एका भांड्यामध्ये घेतलेली आहे. ती स्वच्छ दोनदा आपल्याला धुवून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर 4 ते 5 तास झाल्यानंतर आपल्याला ही कुकरला लावायची आहे. तर मी कुकरमध्ये ही डाळ घेतेय आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालून 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता वरच्या कव्हरसाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी काही जण मैद्याचंही कव्हर बनवतात, पण मी गव्हाचं पीठच वापरते. तर इथे 3 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि कणिक मात्र आपल्याला भरपूर वेळ मळायची आहे. मऊसूत अशी कणिक झाली पाहिजे. तर यासाठी आपल्याला थोडा वेळ आपल्याला स्पेंड करायचा आहे, वेळ घालवायचा आहे, पण पुरणपोळी अतिशय मस्त बनते. आता आपण अशा पद्धतीने हळूहळू करत छान मळून घ्यायचा आहे हा गोळा पिठाचा. बरेच जण खूप व्हेरिएशन्सनी पुरणपोळ्या बनवतात, तर आज मी इथे तुम्हाला माझी पद्धत इथे शेअर करत आहे. साधारण आपल्याला 3 मोठी वाटी गव्हाच्या पिठाला 1 कप पाणी लागणार आहे. अशा पद्धतीने मी छान मळून मळून घेते. साधारण 10 मिनिटं आपल्याला ही कणिक मळायला लागणार आहेत. हा गोळा आता तयार झालेला आहे. आता हा गोळा आपण झाकण घालून बाजूला ठेवूयात आणि पुरण बनवायला घेऊयात. अगदी आपल्याकडे सगळ्या सणवाराला नैवेद्याला पुरणपोळी नक्कीच बनवली जाते. आता वटपौर्णिमा आलेली आहे, सगळ्यांच्याकडे पुरणपोळी नक्कीच बनणार आहे. तर मी आज स्पेशल त्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. पुरणाची डाळ ही आपली खूप मऊसूत अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता या डाळीमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपण चाळणीवरती अशा पद्धतीने ही डाळ काढून घेणार आहोत आणि सर्व पाणी काढून घेणार आहोत. अजून 1-2 मिनिटं लागणार आहेत. मी असंच बाजूला ठेवते आणि जेव्हा आपलं पूर्णपणे हे पाणी निघेल त्याच्यानंतर आपण ही डाळ एका भांड्यामध्ये घेणार आहोत. तुम्हाला पुरणपोळी आवडते की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. आज मी कटाच्या आमटीचा व्हिडिओ नाही बनवते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आता इथे मी मॅशरचा वापर करून ही डाळ अशी छान मऊसूत करून घेते. गुळामध्ये शिजण्याच्या आधीच आपण अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला पुरण यंत्राचा वापर नाही करावा लागत. तर तुम्ही आज अशा पद्धतीने ही डाळ कशी बनवायची आणि पुरण यंत्राचा वापर न करता पुरण कसं बनवायचं हे बघणार आहोत. अशी मऊसूत आपली डाळ शिजलेली आहे. आता ही आपण एका पॅनमध्ये घेणार आहोत आणि 1 पेलाभर आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली होती, त्याच्यामुळे तेवढ्याच प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत. तर इथे मी 1 पेलाभर गूळ ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे, तो ह्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला जर गोड अजून आवडत असेल तर तुम्ही 1-2 चमचे अजून गूळ टाकला तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचाही वापर करू शकता, पण पारंपरिक पद्धतीने जर पुरणाची पोळी खायची असेल तर गुळाचा वापर हा केलाच पाहिजे. आणि इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि जोपर्यंत हे पुरण मस्तपैकी शिजत नाही आहे, घट्ट होत नाही आहे, तोपर्यंत आपण मीडियम फ्लेम ठेवणार आहोत. ह्याला थोडा वेळ लागतो, थोडंसं डिफिकल्ट आहे असं वाटतं, पण वेळ जर आपण व्यवस्थित दिला तर पुरणपोळी अतिशय मस्त अशी सुरेख अशी पुरणपोळी बनते. आता तुम्ही बघू शकता हे मिक्सचर जे आहे ते पातळ झालेलं आहे. त्यामध्ये आपण आवडीनुसार वेलची पूड घालून घेणार आहोत. परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये आपण फ्रेश असं जायफळ इथे मी ग्रेट करून टाकतीये. तुम्ही जायफळाची पावडरही घालू शकता, पण जास्तही जायफळ घालायचं नाहीये, थोडंसं जायफळ घालायचं आहे, पण स्वाद खूप सुंदर येतो. इथे 15 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मिक्सचर आपलं सेमी लिक्विड झालेलं आहे. आता परत एकदा आपण हलवून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत आपल्या मेहनतीला छान फळ येतंय आणि पुरण आपलं मस्त बनतंय. खूप सुंदर सुगंध सुटलाय. हलकंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी कलत्याने सारखं ते हलवतीये आणि पुरण आपलं न वाटताच रेडी होणार आहे.
तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर जरूर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर, नातेवाईकांबरोबर नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुरण आपलं ऑलमोस्ट इथे तयार होतंय. अगदी थोडा वेळ आपल्याला हलवायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. मीडियमवरून आपण लो केलेली आहे. सतत हलवायचं आहे. जोपर्यंत हा चमचा आहे तो पुरणामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत आपलं पुरण झालेलं नाही आहे. आता इथे 25 मिनटं झालेली आहेत. घट्ट व्हायला लागले पुरण आणि हा चमचा आहे तो व्यवस्थित पुरणामध्ये उभा राहिलेला आहे. म्हणजे पुरण आपलं झालेलं आहे. ते थंड करून घेऊयात. आता कणिकही भिजून मस्त बराच वेळ झालेला आहे. पुरण होईपर्यंत कणिक आपली भिजलेली आहे. त्याला आपण 1 चमचावर तेल लावून घेऊयात आणि छान मळून मळून घेणार आहोत. साधारण 5 मिनटं आपल्याला हे कणिक मळून मळून घ्यायचे म्हणजे सॉफ्ट अशा आपल्या पुरणपोळ्या होणार आहेत. कवरही अतिशय सुंदर बनतं. तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने पुरणपोळी बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत हेही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता हे पुरणाचं जे कवर आहे ते खूप सुंदर असं मळून झालेलं आहे. मऊसूत असं झालेलं आहे. आता आपण पुरण बघूयात. पुरणही कोमटसर झालेलं आहे. त्याचे आपण गोळे तयार करायला घेणार आहोत. ही कणिकही आपण बाजूला ठेवूयात. पुरणाला मी हात लावून बघतीये. थोडंसं कोमट आहे पण तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असं पुरण आपलं झालेलं आहे. पुरण यंत्राचा वापर नाही केलेला आपण. अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतेय. 1 पेला हरभऱ्याच्या डाळीच्या प्रमाणात साधारण 9 मीडियम साईजच्या पुरणपोळ्या बनतात. आता ह्या पुरणाच्या आकाराच्या थोडासा कमी असा आपला कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला पीठ लावून अशा पद्धतीने मी पुरीच्या आकाराचं लाटून घेणार आहे. त्याच्यानंतर साईड्स अशा पद्धतीने आपण दाबून घेणार आहोत आणि मधल्या बाजूला आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि मस्तपैकी असं मोदकाला जसं बनवतो तशा पद्धतीने आपण हा गोळा बंद करून घेणार आहोत. एक्स्ट्राची जी कणिक आहे ती अशा पद्धतीने मी वरती काढलेली आहे. ती आपण बाजूला करणार आहोत आणि पुरणपोळी आता आपण लाटायला घेणार आहोत. आहे की नाही सोपी? तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा तरी नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती सर्वात पहिल्यांदाच आपण ही पुरणपोळीचा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे छान रिस्पॉन्स द्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला कमी वेळेत छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. लवकरच आपले 1 लाख व्ह्यू होतात आहेत. तर मी तुमच्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ बनवणार आहे. तर जरूर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हलक्या हलक्या हाताने आपली पुरणपोळी इथे लाटून तयार आहे आणि मी एका बाजूला तवाही गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे. खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. साईडनी मी तेल सोडलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही लावू शकता. आता खालच्या बाजूने आपण भाजून घेणार आहोत. खूप सुंदर अशी पुरणपोळी बनते. सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांना पुरणपोळी म्हणजे अप्रतिम असा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. मलाही तितकाच आवडतो. तर आज आपण खूप सुंदर अशी ही पुरणपोळी बघतोय आणि काही मिनिटातच आपली पुरणपोळी तयार होतीये. खरपूस अशी मस्त पुरणपोळी ही झालेली आहे. आता अशाच मी बाकीच्याही पुरणपोळ्या बनवून घेणार आहे. आहा, सुंदर दिसतीये. आता मी सर्व करून घेते. आज इकडे केळाचं पान नाहीये पण केळाच्या पानाच्या शेपचं इथे मी ताटामध्ये सर्व करून घेतलेली आहे पुरणपोळी. त्याच्यावरती मस्त असं तूप आपण घालून घेणार आहोत. त्याच्याबरोबर तुम्ही दुधाचाही आस्वाद घेऊ शकता. बऱ्याच जणांना दूध आवडतं पण तूप मात्र भरपूर आपण पुरणपोळीमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कडेपर्यंत मस्त असं पुरण दिसतंय आणि खूप मऊसूत अशी पुरणपोळी झालेली आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन.